आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय। राज्यभरात गावोगावी सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं। या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून नाशिकमध्ये देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नाशिकच्या मखमलाबाद गावात संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली। गेल्या 42 वर्षापासून मराठा समाज हे ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत। अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे असतील आणि आत्तापर्यंत असंख्य तरुणांनी आपली जीवनाची आहुती दिली, परंतु अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय या महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने घेतलेला नाही आहे। आमची सर्व मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं आणि जो सगळे सोयरा कायदा आहे तोही त्वरित लागू झाले पाहिजे आणि कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्हाला राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि आमचा हा ओबीसीमधील मराठा समाज आरक्षण द्यावं हीच आमची या आंदोलनाद्वारे मागणी आहे। आजचा रस्ता रोको हा मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशानुसार आम्ही करतो आहोत। शासनानं 50% मर्यादा ओलांडून जे काही आरक्षण दिलं ते कायद्याच्या कसोटीत टिकणारं आरक्षण नाही। आमची मागणी ही आहे, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र, ज्यांच्या कुणबी नोंदी या ठिकाणी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा हा जो काही मधल्या काळामध्ये शिंदेंनी, मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगेंना जे काही आश्वासन दिलं की सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू करू, तो कायदा तातडीनं या ठिकाणी लागू झाला पाहिजे, यासाठी आजचं आंदोलन आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।